हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्ड सायन्स या सब्जेक्टचा 13 लेसन पाहणार आहोत. साऊंड पहा. याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहेत. तसेच मॅथ्सचे सुद्धा सगळे प्रॅक्टिस सेट विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्हाला प्लेलिस्टची लिंक आहे. प्लेलिस्टची लिंक ओपन केलीत की सगळे व्हिडिओ समोर येतील आणि तुम्हाला हवे तो तुम्ही पाहू शकता. तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. चला तर मग स्टार्ट करूया आपला 13th लेसन साऊंड. पहा, साऊंड म्हणजे काय तर ध्वनी किंवा आवाज, बरोबर. इथे तुम्हाला कॅन यू टेलमध्ये सम साऊंड्स आर डिपिक्टेड इन द पिक्चर बिलो. काही आवाज होत आहेत बघा, पिक्चर दिलेले आहेत. हॅव यू हर्ड दिस साऊंड? पुट अ टिक इन द बॉक्स इफ यू हॅव अँड क्रॉस इफ यू हॅव नॉट. व्हॉट वर्ड आर यूज इन युअर लोकॅलिटी टू डिनोट दिस साऊंड? राईट डेम बिलो द पिक्चर. म्हणजे तुम्ही असे खाली पिक्चर दिलेत, ते आवाज ऐकलेले आहेत का? ऐकले असतील तर टिक करायची आहे आणि नसतील ऐकले तर क्रॉस करायचे आहे. आणि तुमच्या परिसरातील भाषांमध्ये कोणते शब्द वापरले जातात? तुमच्या परिसरात जे खाली आवाज आहेत त्याच्यासाठी कोणते शब्द वापरले जातात ते चित्राच्या खाली लिहायचे आहेत. बघा, हां, काय सांगितलं की तुम्ही आता काय ती मुलगी काय करते आहे सांगा. ती मुलगी गाते आहे. हा आवाज तुम्ही कधी ऐकलेला आहे का? सगळ्यात पहिला आपण टिक करून घेऊया. बघा, हे एवढे साऊंड दिलेले आहेत. मुलीचं आवाज ऐकलेला आहे का तुम्ही? गाण्याचा ऐकला असेल तर टिक येईल. नंतर काय आहे तर पक्ष्याचं ओरडणं, म्हणजे क्रीपिंग ऑफ बर्ड म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? क्रीपिंग ऑफ बर्ड. ऐकलंय का क्रीपिंग ऑफ बर्ड? अनेक वेळा ऐकलं असेल. नंतर आहे थर्ड बस्टिंग ऑफ क्रॅकर्स, म्हणजे फटाके फुटण्याचे आवाज. ऐकलेत का? येस. नंतर आहे विस्परिंग, म्हणजे कुजबुजणे आपण मराठीमध्ये म्हणतो, विस्परिंग. टिक, ऐकलेलं आहे. नंतर आहे तुम्हाला दिलेलं बघा, विसलिंग. विसल वाजवत आहेत ते पोलिसमॅन आहेत, ट्रॅफिक पोलिसमॅन. ते विसल वाजवून ट्रॅफिक कंट्रोल करतात ना, मग ह्याला म्हणायचं विसलिंग. विसलिंगचा आवाज ऐकला आहे का? असेल ऐकला तर तुम्ही टिक करायची आहे. नेक्स्ट आहे फ्लूट, म्हणजे बासरी वाद्य करत आहे. ऐकलाय का आवाज तर टिक करायचा, नसेल ऐकला तर क्रॉस करायचा. आणि नंतर आहे हॉन्किंग, म्हणजे हॉर्न वाजवला जाते बघा. हॉन्किंग, हॉर्न वाजवला जाते. ऐकला असेलच तुम्ही आवाज. आणि हा आहे डॉग बार्किंग. हा सुद्धा आवाज ऐकला असेलच तुम्ही. आणि ह्याच्या खाली तुम्ही काय लिहायचं आहे? कोणते वर्ड तुमच्या लोकॅलिटीमध्ये वापरले जातात ते. बघा, म्हणजे इथे आपण काय लिहिणार? सिंगिंग. सिंगिंग, बरोबर. याला म्हणा आपण सिंगिंग. नंतर नेक्स्ट आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय लिहिणार तुम्ही? क्रीपिंग ऑफ बर्ड, बरोबर. बर्ड. थर्ड काय लिहिणार? थर्ड काय आहे तर बस्टिंग ऑफ क्रॅकर्स. ऑफ क्रॅकर्स. नंतर नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे विस्परिंग, म्हणजे कुजबुजणे. विस्परिंग, बरोबर, म्हणजे कुजबुजतायत हे. नंतर नेक्स्ट इथे काय सांगितलेलं आहे? विसलिंग, शिट्टी वाजवतायत. विसलिंग, बरोबर. नेक्स्ट तो काय करतोय मुलगा? फ्लूट वाजवतोय, बरोबर. साऊंड कसला आहे हा? फ्लूट. नेक्स्ट काय आहे? हॉन्किंग, म्हणजे हॉर्न वाजवला जातोय. आणि त्याच्या लास्टचा साऊंड कसला आहे? बार्किंग. बार्किंग ऑफ डॉग किंवा बार्किंग. असे हे साऊंड आहेत ज्याची नावं पण तुम्हाला लिहायची आहेत. ऐकलेत का हे सगळे साऊंड? मला तर असं वाटतं सगळे साऊंड तुम्ही हे ऐकलेले असतील. विच साऊंड डू यू हिअर ड्युरिंग द रिसेस इन द स्कूल? म्हणजे शाळेची मधल्या सुट्टीच्या वेळी तुम्ही कोणते कोणते आवाज ऐकता? विच साऊंड डू यू हिअर ड्युरिंग द रिसेस इन द स्कूल? बघा, रिसेस झाल्यावरती तुम्ही कसले कसले साऊंड ऐकू शकता बघा. हसण्याचे, सगळ्यांच्या लाफिंग, टॉकिंग लाऊडली, स्टुडंट रनिंग, रिंगिंग द बेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिंगिंग द बेल आणि शाउटिंग. नुसता गोंधळ घालत असता की नाही तुम्ही वर्गामध्ये, रिसेसमध्ये. ज्या पिरियडमध्ये शाळा चालू असते तेव्हा जर तुम्ही शाळेच्या बाहेर पडलात तर एकदम शांत असतं.
तेच जर तुम्ही रिसेसमध्ये बाहेर पडलात तर एवढं शाउटिंग असतं, लाफिंग, स्टुडंट रनिंग, टॉकिंग लाऊडली, रिंगिंग ऑफ बेल, स्टॅम्पिंग ऑन द स्टेअरकेस चढण्याचे आवाज, बरोबर. हे असे वेगवेगळे आवाज तुम्हाला येत असतात. व्हेन देअर इज अ सायलेंट इन क्लासरूम, क्लोज युअर आईज अँड सिट क्वाइटली. विच साऊंड इन युअर सराउंडिंग कॅन यू हिअर नाऊ. म्हणजे काय करायचं आहे की तुमच्या वर्गामध्ये शांतता असेल, तिथे शांतता आहे तेव्हा तुम्ही शांत बसायचं आणि डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून काय करायचं आहे, आसपासमध्ये कोणते आवाज तुम्हाला ऐकू येतात हे ऐकायचं आहे. अशा वेळेला आपण शांत बसल्या तर नेक्स्ट क्लासरूममध्ये टीचर शिकवत असतील, टीचर्स व्हॉइस इन नेक्स्ट क्लासरूम आपल्याला ऐकू येतं, किंवा बाजूनी कोणी आपल्या वर्गाच्या बाहेरून कोण जात असेल बोलत, ते टॉकिंगचा आवाज येतो, किंवा आपली स्कूल जर अशी रोडवरती वगैरे असेल तर हॉर्नचे आवाज ऐकू येतात, कारच्या, बरोबर. अशा प्रकारचे आपल्याला आवाज ऐकू येतात. प्रिपेअर अ कॉमन लिस्ट ऑफ ऑल दिस साऊंड अँड डिस्कस देम. यू विल सी दॅट देअर इज अ लॉट ऑफ diversity in the innumerable sound that we hear. Classify this sound in two ways: soft, loud and pleasant, unpleasant. म्हणजे बघा तुम्ही हे काय करायचे आहेत, डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. हे सगळे साऊंड आहेत ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत कशामध्ये, टू वे, सॉफ्ट अँड लाऊड आणि प्लेझेंट आणि अनप्लेझेंट. आता पहा, हे जे सगळे आवाज ऐकलेत त्याला तुम्ही हे करायचं आहे. तर तुम्हाला लाऊड आवाज कोणता वाटतो, तर लाऊड आवाज वाटतो तुम्हाला हॉर्न जो वाजतो, बाहेर गाड्यांचे हॉर्न वाजतात, तो आवाज आपल्याला खूप लाऊड वाटतो, आपल्याला नको वाटतं, कानाला कर्कश, सारखा कोणी हॉर्न मारला तर आपल्याला आवडत नाही, बरोबर. आणि मग सॉफ्ट आवाज कोणते वाटतात, तर आपल्याला सॉफ्ट आवाज कोणते वाटतात की एखादा पक्षी हे करत असेल किंवा कुजबुज कोण करत असेल, विस्परिंग, हा आवाज सॉफ्ट वाटतो. प्लेझंट आणि अनप्लेझंट म्हणजे ऐकायला आवडतात आणि ऐकायला न आवडणारे आवाज. मग प्लेझंटमध्ये कोणते येतील, तर आता बघा प्लेझंटमध्ये आपल्याला पीटी टीचरची व्हिसल असते बघा, शिट्टी वाजवतात ते आपल्याला ऐकायला चांगली वाटते, एखाद्या रिदममध्ये वाजवतात ते, बरोबर. तुम्हाला जेव्हा मास पीटी वगैरे झालं असतं ते प्लेझंट वाटतात. किंवा क्रीपिंग ऑफ बर्डच्या कोकिळा वगैरे बोलत कुहू करत असेल तर आपल्याला ऐकायला आवाज तो छान वाटतो. मग अनप्लेझंट कोणते वाटतात, शाउटिंग, आरडाओरडा चालला असेल, भांडणं चालली असेल तर आपल्याला तो आवाज ऐकत नाही. तसंच हॉर्न्स ऑफ व्हेकल जो लाऊड पण आहे आणि अनप्लेझंट आहे, आपल्याला आवडत नाही. कुत्रा भुंक, डॉग बार्किंग आवडतं का, आपल्याला नाही, जो लाऊड सुद्धा आहे आणि अनप्लेझंट सुद्धा आहे. अशा प्रकारे आपण ह्या साऊंडची डिस्ट्रीब्युशन करू शकतो किंवा क्लासिफिकेशन करू शकतो. बघा इथे काय दिलंय, सम साऊंड आर लाऊड अँड आर हर्ड इझिली व्हाईल सम अदर आर व्हेरी सॉफ्ट and we cannot heard unless we listen attentively. We like some sound, on the other hand we get annoyed by some other sound. म्हणजे बघा काही आवाज हे खूप मोठे असतात, लांबून पण ऐकायला येतात. एखाद्या लग्न चालू आहे, स्पीकर लावलाय, तो लांबून पण आवाज ऐकायला येतो. पण काही आवाज जर टीचर एखाद्या हळू बोलत असेल तर आपल्याला पटकन ऐकू येत नाही, आपल्याला लक्ष देऊन ऐकायला लागतं. किंवा कोण कुजबुज विस्परिंग करत असेल तरी सुद्धा लक्ष देऊन ऐकल्याशिवाय ते समजत नाही. आणि काही आवाज आपल्याला ऐकायला आवडतात, जे प्लेझंट वाटतात, काही आपल्याला ऐकायला आवडत नाहीत, ते अनप्लेझंट वाटतात, बरोबर. आता हाऊ आर साऊंड प्रोड्यूस, मग हे आवाज सगळे तयार कसे होतात, हाऊ आर साऊंड प्रोड्युसेस म्हणजे आवाज कसे तयार होतात, आता हे आपण पाहणार आहोत. व्हेन अ सॉन्ग इज बीइंग प्लेड ऑन अ रेशो ऑर अ म्युझिक सिस्टीम इन द हाऊस, प्लेस युअर हँड ऑन इट स्पीकर, व्हॉट डू यू फील. म्हणजे काय करायचं आहे, जेव्हा एखादं साऊंड होत असतं आणि आपण काय घरातील रेडिओ किंवा टेप रेकॉर्डरचं गाणं असताना तुम्ही स्पीकरवरती हात ठेवा. बघा आपल्या घरामध्ये अशी म्युझिक सिस्टीम असते की नाही, ही म्युझिक सिस्टीमच्या वेळेला तुम्ही काय करायचं आहे, चालू करून त्याच्यावरती स्पीकरवरती हात ठेवायचा आहे. पुट ऑफ म्युझिक, व्हॉट डू यू फील म्हणजे म्युझिक बंद केल्यावरती तुम्हाला काय जाणवतं आणि म्युझिक चालू असताना तुम्हाला काय जाणवतं ते करायचं आहे. When a hand is placed on a speaker of the music system, we feel vibration on the hand. म्हणजे जेव्हा आपण त्या चालू ह्याच्यावरती हात ठेवतो तेव्हा आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. When music is put off, we don't feel any vibration on the hand. म्हणजे जेव्हा म्युझिक चालू असतं तेव्हा जर आपण हात ठेवला तर आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात, पण म्युझिक बंद केल्यावरती आपल्याला डोंट फील एनी व्हायब्रेशन ऑन द हँड, अजिबात कोणतंही व्हायब्रेशन जाणवत नाही. पुढे काय सांगितले बघा, टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. प्लग द स्ट्रेच बँड
apart from the movement of a rubber band, what else did you notice? म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे तुम्हाला, रबर बँड ताणून धरायचा आहे आणि थोड्या वेळाने तो सोडून द्यायचा आहे. सोडून दिल्यावरती काय होणार आहे तर तो ताणलेला छोटा होईल आणि दुसरीकडे जाऊन पडणार आहे, किंवा एका साईडने सोडला तर तो व्हायब्रेट होणार आहे. म्हणजे हालचालीशिवाय आपण काय बघितलेलं आहे तर तो व्हायब्रेट सुद्धा होतो, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन सुद्धा तयार होणार आहेत. नंतर काय करणार, थर्ड काय सांगितले, स्प्रेड सम सॉडस्ट ऑर मस्टर्ड सीड्स ऑर सँड ऑन द डायफ्राग्राम ऑफ तबला नॉक ऑन द डायफ्राग्राम लाईटली विथ अ फिंगर. म्हणजे तबल्याच्या पडदा असतो जो बघा, डायफ्राग्राम म्हणजे त्याचा पडदा असल्यावरती मोहरीचे दाणे म्हणजे मस्टर्ड सीड ठेवायचे आहेत आणि पडद्यावर एका बाजूने टिचकी मारायची. टिचकी मारल्यावरती काय होणार आहे तर पहा, हे मस्टर्ड सीड्स आहेत, हे काय होणार आहेत, व्हायब्रेट होऊन खाली पडणार आहेत. बरोबर, व्हायब्रेशन ह्या तिन्ही गोष्टींमध्ये आपण काय पाहिजे, तिन्ही जे आपण हे उदाहरणं पाहिलेली आहेत, स्पीकरची, रबर बँडची आणि ह्या तबल्याची, तिन्ही ह्याच्यामध्ये व्हायब्रेशन होणार आहे. बघा, व्हॉट डू यू सी हॅपनिंग so long as the tabla makes a sound? What happens when the sound stop? What do you understand from this observation? म्हणजे तुम्ही तबला जेव्हा वाजतो तेव्हा काय होतं आणि आवाज बंद झाल्यावरती काय होतं हे तुम्हाला कळायचं. तबला जेव्हा वाजवत असतो तेव्हा तो व्हायब्रेट होतो. तुम्हाला एखादा माणूस तबला वाजवत असेल तर बाजूला हात लावला तर तुम्हाला जाणवेल की तबला हा व्हायब्रेट होत असतो, व्हायब्रेशन त्याच्यामध्ये तयार होतात. द ऑब्जेक्ट दॅट प्रोड्यूस साऊंड दॅट इज द डायफ्राग्राम ऑन द स्पीकर ऑफ द स्पीकर, द रबर बँड, द डायफ्राग्राम ऑफ द tabla show a certain movement, that is they have certain kind of motion, they oscillate rapidly, in other word they vibrate. म्हणजे आपण ही जी तीन उदाहरणं बघितली, स्पीकरची, रबर बँडची आणि तबल्याची, तर ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे की हे व्हायब्रेट होतात. बरोबर, सर्टन मोमेंट असते त्यांच्यामुळे ते व्हायब्रेट होतात, मोशनमध्ये असतात आणि ऑस्युलेट रॅपिडली, त्यांचे आंदोलन होत असतात. बघा, आंदोलन म्हणजे काय, ऑस्युलेट म्हणजे काय तर ते बघा, ऑस्युलेशन म्हणजे व्हायब्रेट होत असतात ते. इन अदर वर्ड ते व्हायब्रेट, ते त्यांचं कंपन होत असतं मराठीमध्ये. द व्हायब्रेशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. आवाजाच्या निर्मितीसाठी व्हायब्रेशनची गरज असते. ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट द साऊंड इज हर्ड. व्हेन द व्हायब्रेशन स्टॉप द साऊंड इज स्टॉप. जेव्हा आपल्या व्हायब्रेट होते एखादी गोष्ट तेव्हाच तिच्यातून आवाज बाहेर पडतो. लक्षात घ्या, जेव्हा व्हायब्रेशन स्टॉप होतात आवाज बंद होतो. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्युस्ड इज कॉल्ड द सोर्स ऑफ साऊंड. म्हणजे ज्या वस्तूमुळे आवाज निर्माण होतो त्याला म्हणायचं सोर्स ऑफ साऊंड. इथे एक तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दिलेला आहे. व्हेन अ मेटल डिश फॉल ऑन द फ्लोअर इट मेक अ लाऊड साऊंड. मेटल डिश बघा, एखादी वाटी म्हणा किंवा डिश म्हणा स्टीलचा खाली पडते तेव्हा तिला खूप मोठा साऊंड तयार होतो. व्हॉट डू वी डू टू स्टॉप द नॉईज. खूप आवाज होतो बघा, टन 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 टन. एखादी वस्तू खाली पडली की खूप वेळ ती वाजत बसते, स्टीलची वगैरे असेल तर, तेव्हा आपण तिला थांबवतो. म्हणजेच आपण काय करतो तर त्या वस्तूमध्ये जे व्हायब्रेशन निर्माण होत असत ज्याच्यामुळे आवाज तयार होतो तो आवाज बंद करण्यासाठी आपण व्हायब्रेशन बंद करतो. ते वस्तू ती थांबवतो हाताने धरून, म्हणजेच त्याच्यातले व्हायब्रेशन बंद झाले की आवाज बंद होतो. रेडिओ किंवा टेप रेकॉर्डरमध्ये स्पीकर असतो बघा, जोपर्यंत इलेक्ट्रिसिटीचं बटन चालू केलेलं असतं तोपर्यंत त्यातनं व्हायब्रेशन होत असतं, आवाज येत असतो. इलेक्ट्रिसिटीचं बटन बंद केलं, व्हायब्रेशन बंद होतं, आवाज बंद होतो. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट, कोणतीही वस्तूतून आवाज जो येतो त्याच्या व्हायब्रेशनमुळेच येतो. व्हायब्रेशन बंद झालं की आवाज बंद होतो. द साऊंड ऑफ सितार, अ बेल, water that drops from a tap, a saucer that break on falling down. What is it that vibrates when those sound are produced? म्हणजे बघा काय सांगितलं तुम्हाला, सतार, घंटा, नळातून पडणारे पाणी, खाली फुटून पडलेली बशी, यांच्यामध्ये ध्वनी कशाच्या कंपनाने निर्माण होतात किंवा यांच्यामुळे ध्वनी कशाच्या व्हायब्रेशनमुळे निर्माण होतात. बघा आता काय सांगितले, स्ट्रिंग्स ऑफ सितार, टॉन्ग्स ऑफ द बेल, वॉटर ड्रॉप्स हिटिंग द फ्लोअर ऑफ द बेसिंग, पीस ऑफ सॉसर दॅट हिट द ग्राउंड, व्हायब्रेट टू प्रोड्यूस. हे सगळे काय करतात, त्या पाणी जेव्हा पडतं ते व्हायब्रेट होतं, आवाज निर्माण होतो. अशा ह्या पद्धती सितारच्या आपण ज्या स्ट्रिंग म्हणजे तारा असतात त्या आपण व्हायब्रेट करतो तेव्हा साऊंड तयार होतो. बरोबर,
किंवा बेल सुद्धा बघा वाजवलेली असेल, आपण घरात तुमची घंटा बघा शाळेची वाजवल्याशिवाय आवाज येतो का? वाजवले की त्याच्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतात आणि साऊंड ऐकायला येतो. अजून बघा, मग तुम्ही म्हणाल की आपण जे आपण बोलतोय हा आवाज कुठून निर्माण होतो, हा आवाज कसा तयार होतो? तर हा आवाज तयार होण्यासाठी सुद्धा तुम्ही जर बोलताना घशाला हात लावा, काहीतरी बोला आणि घशाला हात लावा, तुमच्या घशामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतात आणि ह्या व्हायब्रेशनमुळेच तुमचा आवाज बाहेर पडत असतो. जर व्हायब्रेशन थांबले म्हणजे तुम्ही बघा आता थांबा, बोलायचं बंद केलं की व्हायब्रेशन चालू असतात का? अजिबात नाही. जेव्हा तुम्ही बोलता घशाला नक्की हात लावून पहा. हा व्हिडिओ बघता बघता काही शब्द बोलून घशाला हात लावा, घसा तुमचा व्हायब्रेट होणार आहे. जेव्हा व्हायब्रेट होतो घसा तेव्हाच तुमचा आवाज बाहेर पडतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीमधचा आवाज येण्यासाठी ती गोष्ट व्हायब्रेट व्हायला लागते, हे डोक्यात पक्क करून ठेवा. पुढे आपण काय पाहणार आहोत पहा पुढे तुम्हाला डू यू नो मध्ये दिलेलं आहे अकोस्टिक्स. अकोस्टिक्स म्हणजे काय? तर ध्वनिशास्त्र. अकोस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र. द सायन्स ऑफ साऊंड resonance including the production, propagation and the effect of sound is called acoustics. म्हणजे साऊंडचा बघा the science of sound resonance including the production, propagation आणि effect म्हणजे त्याचं निर्मिती, प्रसारण आणि त्याचे परिणाम. बघा, प्रोडक्शन म्हणजे त्याची निर्मिती, propagation म्हणजे त्याचं प्रसारण आणि इफेक्ट म्हणजे त्याचे परिणाम. या सगळ्याचा मिळून ज्या सायन्समध्ये, ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो बघा, इज कॉल्ड अकोस्टिक्स. म्हणजे त्याला ध्वनिशास्त्र म्हणतात. ध्वनिशास्त्रामध्ये आवाजाचा निर्मिती कशी होते, प्रसारण कसं होतं आणि त्याचे परिणाम काय होतात याचा अभ्यास केला जातो. त्या शास्त्राला अकोस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र म्हणतात. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल. म्हणजे ध्वनीचा म्हणजे साऊंड कशामध्ये मोजला जातो? डेसिमलमध्ये. लक्षात घ्या, साऊंड मोजण्याचं युनिट आहे डेसिमल. द व्हायब्रेशन ऑफ वोकल कॉर्ड इन अवर larynx or voice box also produced sound. The voice box is located in our throat. The quality of the sound produced in the larynx depend upon the टॉटनेट्स ऑफ द वोकल कॉर्ड्स. म्हणजे आपल्या घशामध्ये जे वोकल कॉर्ड्स आहे त्याच्यामुळे स्वरयंत्र मराठीमध्ये त्याला म्हणतात. व्हॉइस बॉक्स लेरिंग्स म्हणजे स्वरयंत्र आणि वोकल कॉर्ड म्हणजे ध्वनितंतू. आपल्या श्वासनलिकेच्या वरती इथे बघा असतं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की हात लावला घशाला तर हे आपल्याला व्हायब्रेट होताना दिसतं. ते व्हायब्रेशन हे इथे होतात, वोकल कॉर्ड्स, व्हॉइस बॉक्स लेरिंग्स. म्हणजे इथे काय होतं तर आवाज त्याचं व्हायब्रेशन झालं इथे की इथे व्हायब्रेशन झाल्यामुळे आपल्याला साऊंड ऐकू येतो आणि त्याच्यातून निघणाऱ्या व्हायब्रेशनचं हे कशावरती अवलंबून असतं? ते आपले जे वोकल कॉर्ड्स आहेत त्या वोकल कॉर्ड्सवरती साऊंड जो निघतो त्या वोकल कॉर्ड्समध्ये किती टफनेस किंवा ताठरपणा आहे, किती ते स्ट्रॉंग आहे, त्याच्यावरती तुमचा आवाज कसा निघतो हे डिपेंड असतं. त्याच्यामध्ये बघा आता म्हातारं झाल्यावरती आवाज बदलतो, थोडासा कापतो, कारण हे थोडेसे वीक होतात वोकल कॉर्ड्स आपले. त्याच्यामुळे आवाज आपला थोडा वीक होण्याची शक्यता असते. म्हाताऱ्या माणसांचा थोडा आवाज कापतो बघा, कारण त्यांच्या वोकल कॉर्डमध्ये इथे असं एक ताठपणा असतो, तो कमी होतो, थोडे लूज होतात ते आणि आवाज थोडासा कंप पावायला लागतो. बरोबर, म्हणजे व्यवस्थित आवाज येत नाही. डिपेंड कशावरती असतं की तुमचा आवाज किती स्ट्रॉंगली येतोय हे तुमच्या वोकल कॉर्ड्सवरती डिपेंड असतं. पहा, आपण पाहिलेलं आहे की कोणताही साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला व्हायब्रेशनची गरज असते. बरोबर. आता पुढे एक आपण पॉईंट कवर. लेट्स ट्राय दिस. टेक अ पॉट फिल विथ अ वॉटर, स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम. व्हॉट डू यू सी? व्हाय आर वेव्स फॉर्म ऑन द वॉटर इन द पॉट. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की पाण्याने भरलेलं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्या साईडला असं बघा पाण्याने भरलेलं भांडं घेतलेलं आहे आणि चमच्याने थोडंसं त्याच्यावरती काय करायचं आहे, म्हणजे असं हे करायचं आहे, मारायचं आहे थोडंसं. बरोबर. काय तुम्हाला जाणवेल? व्हाय आर वेव्स फॉर्म. सगळ्यात पहिलं काय जाणवेल? वी सी रिपल्स ऑन द वॉटर. हे बघा, वॉटर आपल्याला हे असं वेव्स तयार होतात दिसतात. मग ते का? व्हेन वी स्ट्राईक द रिम ऑफ द पॉट अवर striking cause vibration. These vibration are transfer or move from the pot to the water, hence water waves form. म्हणजे काय झालेले आहेत की आपण जेव्हा ह्याच्यावरती चमचा मारतो ह्या भांड्याच्या साईडला, त्यामुळे त्याच्यावरती व्हायब्रेशन तयार होतात. व्हायब्रेशनमुळे ह्या लाटा ह्याच्यामध्ये तयार झालेल्या आहेत. पहा काय झालेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये काय पाहिलं? साऊंड म्हणजे काय पाहिलेलं आहे, किंवा
ध्वनिशास्त्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये कसला कसला अभ्यास केला जातो आणि साऊंड कशामुळे आपल्या प्रोड्यूस होतं किंवा आपण जे बोलतो ते बाहेर कशामुळे ऐकायला येतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत आणि याच्या पुढचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. हाऊ साऊंड इज हर्ड. म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितलं की कसा तयार होतो, बरोबर. पण याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण ऐकायला कसा येतो साऊंड हे आपण पाहणार आहोत, बरोबर. नुसता तयार होऊन चालणार नाही साऊंड, तो आपल्या कानापर्यंत कसा पोहोचतो किंवा आपल्याला का ऐकू येतो याचा अभ्यास आपण पुढच्या पार्टमध्ये करणार आहोत. त्याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्लेलिस्टमध्ये तो सुद्धा ॲड आहे.